नमस्कार, मी माधवी वाडकर आणि तुम्ही पाहत आहात नवराष्ट्र न्यूज रूम. नवराष्ट्र न्यूज रूम मधून आमचे डिजिटल सहकारी महाराष्ट्रातल्या राज्याच्या टॉप 10 बातम्या रोज सांगत असतात. तर आज आपण जाणून घेणार आहोत पुण्याच्या टॉप 10 बातम्या. नक्कीच मॅडम, राज्यासह देश विदेशातील प्रत्येक बातम्याचा आढावा आपण या नवराष्ट्राच्या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. आपल्यासोबत नवराष्ट्राचे सर्व प्रतिनिधी आहेत. त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊयात राज्यासह देश विदेशातील सविस्तर बातम्या. आपल्यासोबत सचिन सर आहेत. सचिन सर, काय राज्यातील आज बातम्याचा अपडेट तुमच्याकडे काय आहे? आज पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये 148व्या तुकडीचं संचालन झालं, दीक्षांत संचालन झालं. या संचालनासाठी मिझोरामचे राज्यपाल निवृत्त जनरल व्ही.के. सिंग उपस्थित होते. त्याच्यानंतर कमांडंट सरताज बेदी, उपकमांडंट गुरुचरण सिंग आणि सदर्न कमांडचे प्रमुख हे या परेडसाठी उपस्थित होते. या संचलनाचं वैशिष्ट्य म्हणजे आज NDAच्या इतिहासात पहिल्यांदाच 17 मुलींनी आपलं प्रशिक्षण पूर्ण करून त्या बाहेर पडलेल्या आहेत. सोबतच राज्यामध्ये क्राईमच्या देखील अनेक घडामोडी घडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये देखील एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यामधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील एक फरार आरोपी निलेश चव्हाण याच्या संदर्भात एकाने पुणे पोलिसांना फोन करून निलेश चव्हाण सापडल्याचा दावा केला होता. मात्र पुणे पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. तो फोन नशा करून केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे. आता पुढे देखील त्या तरुणावर पोलीस काय चौकशी करून कारवाई करतात हे देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्यासोबत अनुराधा आहे. अनुराधा प्रत्येक राजकीय घडामोडीकडे लक्ष ठेवून असते. अनुराधा, तुझ्याकडे काय अपडेट आहे? माझ्याकडे सांगलीची एक बातमी आहे. सांगलीमध्ये जे ठाकरे गटाचे नेते आहेत चंद्रहार पाटील, गेल्या काही दिवसांपासून चंद्रहार पाटील शिंदे गटात प्रवेश करतील अशी शक्यता, फक्त चर्चा सुरू होती. पण कालच उदय सामंत यांनी विटामध्ये एक सभा घेतली. या सभेत चंद्रहार पाटील यांनी त्यांचा चांदीची गदा देऊन त्यांचा सत्कार केला. आणि या सत्कारानंतर तर ही बातमी आता तर कन्फर्म जवळपास निश्चित झाली आहे की चंद्रहार पाटील लवकरच उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंचा हात धरतील. माझ्याकडे दुसरी बातमी आहे, जी आहे बिहारच्या राजकीय वर्तुळातली. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. आणि ह्या बिहारच्या दौऱ्यावर असताना एका 35 वर्षीय तरुणानं त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. जी VPN वरून त्यांनी हे केला होता, कॉल केला होता. आणि समीर कुमार रंजन असं या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक तर केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. ह्या दोन बातम्या आज आपल्याकडे महत्वाच्या आहेत. नक्कीच, तर आपण पाहायला गेलं तर चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होते. मात्र गेल्या वेळी त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली होती. आता त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकाला धक्का देखील बसलेला आहे. आपल्यासोबत कोर्टच्या घडामोडी देखील केल्या जातात. कोर्टच्या घडामोडी पाहण्यासाठी लखन आहे. लखन, तुझ्याकडे काय अपडेट आहे? आज स्पोर्ट्समध्ये महत्त्वाच्या 2 अपडेट्स आहेत. त्या म्हणजे काल जी मॅच झाली क्वालिफायर 1मध्ये, तर क्वालिफायर 1मध्ये पंजाबचा पराभव केला RCBने. तर आता त्यानंतर श्रेयस अय्यरने प्रतिक्रिया दिली की जरी ही लढाई आम्ही हरलो असलो तरी युद्ध अजून हरलेलं नाहीये. तर येणाऱ्या क्वालिफायर 2साठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. तर हा एक पराभव आम्हाला थांबवू शकणार नाहीये. आम्ही जे नियोजन केलं होतं ते आम्हाला मैदानावरती अवलंबून म्हणजे अप्लाय करता आलेलं नाहीये. ठीक आहे, काय हरकत नाही. आम्ही सध्या लढाई हरलो तर युद्ध नाही, अशी त्याने प्रतिक्रिया दिली. आणि दुसरी एक अशी बातमी आहे की आज एलिमिनेटरची जी हे आहे जी जो सामना आहे तो आज मुंबई आणि गुजरात यांच्यामध्ये होणार आहे. तर गुजरात गिलसाठी आणि एकूणच हार्दिक पांड्यासाठी हा एक आव्हानात्मक सामना असेल. कारण आज जर एखादा संघ जर हरला तर हरल्यानंतर तो स्पर्धेच्या बाहेर होणार आहे. आणि जो संघ जिंकणार आहे त्याला अधिकची संधी मिळणार आहे. तर त्यामुळे दोन्ही संघांसाठी अटीतटीचा आणि करो किंवा मरो असा हा आजचा सामना असणार. आपल्यासोबत प्रीती आहे. प्रीती प्रत्येक राजकीय घडामोडीकडे लक्ष ठेवून असते. प्रीती, काय अपडेट आहे तुझ्याकडे? सध्या राज्यामध्ये कुणाल कामराचं नाव परत एकदा चर्चेत आलं आहे. 2 महिन्यापूर्वी एकनाथ शिंदेंवर त्याने केलेल्या विडंबनाबद्ध कवितामुळे तो चर्चेत आला होता. आता कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुणाल कामरा यांच्यामध्ये वाद निर्माण झाला, त्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. तो त्यांनी खडसावून सांगितलंय की येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये तो मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर अशा सर्व शहरांमध्ये तो शो घेणारच आहे. आणि त्याचबरोबर दुसरी महत्वाची बातमी म्हणजे राज्यामध्ये लवकरच आषाढी वारी होणार आहे. त्यासाठीची लगबग सुरू झाली आहे. प्रशासनाची तयारी सुद्धा होत आली आहे. यासंबंधी सह्याद्री
सह्याद्रीमध्ये मोठी बैठक पार पडली. यावेळी वारकऱ्यांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जातील, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे. त्याचबरोबर वाहनांना टोल फ्री केलं जाईल, अशी सुद्धा महत्त्वाची माहिती एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे. नक्कीच गेल्या काही दिवसापासून आपण पाहायला गेलं तर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. पावसामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान देखील झालं होतं. आपल्यासोबत आता तेजस आहे. तेजस आपल्याला पावसाबद्दल अपडेट देणार आहे. तेजस, काय अपडेट आहे तुझ्याकडे? गेल्या आठवड्यात आपण पाहिलं की राज्यभरात खूप मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र काही 1-2 दिवसांपासून पावसाने थोडीशी उघडीप दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता IMDने एक नवीन इशारा दिला आहे. तो म्हणजे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुन्हा राज्यात मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि येत्या 48 तासांमध्ये देशासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये म्हणजे मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, पुणे अति ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. नक्कीच, तर आपण पाहायला गेलं तर गेल्या काही वर्षाखाली कोरोनाची मोठी लाट पसरली होती. त्यामुळे अनेकांचा मृत्यू देखील झाला होता. अशीच आता कोरोनाची संख्या देखील वाढत चाललेली आहे. आपल्यासोबत कृपा आहे. कृपा कोरोनाच्या घडामोडीकडे प्रत्येक बातमीकडे लक्ष ठेवून असतो. कृपा, नेमकं काय अपडेट आहे कोरोनाबद्दल? आता सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. रुग्णसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढतीये. आता सध्या जर पाहायला गेलं तर 1255 पर्यंत सगळ्या ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आपण पाहायला मिळते. प्रशासन देखील या दृष्टीने कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते. योग्य सूचना, उपाययोजना ज्या टाइम टू टाइम पाहिजे त्या प्रशासनाकडे दिल्या जात आहेत आणि कोरोनाची जी काय यापूर्वीची स्थिती आहे त्यापेक्षा आताची स्थिती ही चांगली म्हणता येईल. कारण आताचा कोरोना हा जास्त घातक किंवा जास्त घातक नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तशीच एक आणि राज्यामध्ये जास्त जर आकडेवारी मुंबईमध्ये आपल्याला रुग्णसंख्या जास्त पाहायला मिळते. मुंबईमध्ये साधारणतः 27 तर आता ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आहे, तीही वाढते, कमी जास्त होतीये. पण आता सध्या स्थिती ही यापूर्वीपेक्षा चांगली प्रमाणात दिसत आहे. नक्कीच अशा नवनवीन बातम्यांचा अपडेट तुम्हाला सविस्तर जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. तर आजचे हे बातमी सत्र तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. तसंच नवराष्ट्राच्या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.